स्वप्नातील घराचं नातं असतं मायेचं, आपुलकीचं. मोनिता ग्रीनव्ह्यू सिटी घेऊन येत आहे एनए प्लॉटचा भव्य प्रकल्प. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा. आमचा पत्ता विंचुर्णी रोड, जाधववाडी, तालुका फलटण. संपर्क विनोद घाडगे 9922 64 31 04. हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी. उत्तर कोरेगाव काँग्रेस कार्यकर्ता. माझी प्रामाणिकपणे इच्छा आणि जी आमच्या विभागाची अडचण जी उत्तर कोरेगाव तसे पाहता नैसर्गिकदृष्ट्या हा दुष्काळी भाग आहे आणि निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणी असणारी वसनावलना जी स्कीमची पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन सध्या चालू स्थितीत आहे, परंतु खाजगी पाणी पुरवठा असल्यागत ती चालू आहे. तर आम्हाला काँग्रेसच्या वतीनं अशी मागणी करायची आहे की आम्हाला तो उत्तर कोरेगावच्या शेतकऱ्यांना मोफत पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि यासाठी उत्तर कोरेगावलाच प्रतिनिधित्व मिळालं तर हा प्रश्न सुटू शकतो ही माझी मनोमन आणि पूर्ण खात्री झालेली आहे आणि हे आमच्या विभागातल्या लोकांच्या पूर्ण भावना तयार आहेत. मी हरिभक्त परायण सुरेश विठ्ठल धुमाळ. मी हरिभक्त परायण सुरेश विठ्ठल धुमाळ वारकरी संप्रदायामध्ये उत्तर कोरेगाव विभागात वारकरी संप्रदायाचं मी 25-30 वर्ष कार्यरत आहे आणि अंदोरी देवस्थानचा मी विश्वस्त आहे. आमच्या इकडं म्हणजे सगळीकडंच लाडकी बहीण योजना राबलेली आहे आणि त्याच आमच्या माता भगिनींना अर्थलाभ झालेला आहे, त्याच्याबद्दल आम्ही स्वागत करतोय. परंतु आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये मानधन कलाकारांना 15-20 वर्ष झाला आम्ही कागदपत्र गोळा करून थकून गेलोय. आमची कागदपत्र तशीच आहेत. प्रत्येक वेळी आम्हाला खर्च करावा लागतो, पण मानधन काही अजून कोणाला मिळालेलं नाही. तरी आम्हाला आता काही झालं तरी आमच्यासाठी आमच्या हे कार्य आमचं प्रलंबित पडलेलं आहे. या कार्यरतासाठी आम्हाला आमच्या उत्तर कोरेगाव विभागामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार मिळाला तर आमचं कार्य होईल अशी आम्हाला 100% खात्री आहे आणि त्यासाठी आम्हाला हा उमेदवार मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी माननीय खलाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हॉटेलमध्ये आर्यमान हॉटेलमध्ये उत्तर भागातील आमचे काँग्रेस प्रेमी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मला एकच सांगायचं आहे, आमच्या देशाचे कैलासवासी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार, त्यांच्या मागे सत्ता चालवणारे शरदचंद्रजी पवार, तसेच आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा, तसेच नाना पटोले आणि आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी. या तालुक्यातील अध्यक्ष फलटण अध्यक्ष किशोर साहेब बेडके साहेब फलटण शहर अध्यक्ष यांच्या माध्यमातून एक काँग्रेस प्रेमी म्हणून आम्ही पूर्वीपासून ही जुनी माणसं जी आम्ही दिसतोय, आम्ही सर्वजण काँग्रेस प्रेमी आहोत. ज्या काँग्रेसनं या भारताला सत्ता मिळवून दिली, स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशी ही काँग्रेस आजपर्यंत आम्ही सोडली नाही. परंतु उत्तर भागातील विकास कामाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीतून जरी विकास झालेले असले तरी सगळी कामं अर्धवट आहेत. आमची एकच विनंती आहे, आज या निमित्तानं आम्ही जे एक वरके साहेबांना तिकीट मागतोय आमच्या उत्तर भागातून, ही महाविकास आघाडीनं या गोष्टीचा विचार करून
ते नेहमी प्रत्येक इलेक्शनला शरदचंद्रजी पवार सांगतात माझं गाव नांदोळ आहे. त्या नांदोळ गाव लक्षात ठेवून नुसतं गाव म्हणू नका, तरी आमच्या काँग्रेसला त्यांनी तिकीट द्यावी अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रतापसिंह आनंदराव पवार, नांदवड तालुका कोरेगाव. फलटण कोरेगाव मतदारसंघ ही 26 गावं आहेत कोरेगावची, ही या मतदारसंघाला जोडलेली आहे. कैलासवासी शंकरराव जगताप, सातपुते नामदार यांनी यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन जी सामाजिक बांधिलकीतून कामं केली, त्या कामाच्या तुलनेत आजच्या कामांचं जर पाहिलं तर रुटीनची कामं झाली, पण गतिमान जी कामं व्हायला पाहिजे होती, ही लोकांची अपेक्षित कामं आहेत तशी कामं झालेली नाहीत. काही प्रलंबित प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न फलटण कोरेगाव मतदारसंघाला जोडणारा लोणंद पाडळी रस्ता. देवस्थान उद्ध्वस्त करून पवनचक्क्या डोंगरावर रस्ते झाले, परंतु फॉरेस्ट खात्याच्या अडचणी सांगितल्या जातात. फॉरेस्ट खात्याच्या परवानगीशिवाय हे रस्ते होत नाहीत आणि गेली 15 वर्षे प्रतीक्षा करून लोकांना 20 किलोमीटर प्रदक्षिणा घालून लोणंदला यावं लागतं. लोणंद ही महत्त्वाची बाजारपेठ आणि फलटण हा मतदारसंघाला माढा, फलटण विधानसभेला, लोकसभेला माढा मतदारसंघ लोकांना फिरून यावं लागतंय. असे जे काही प्रलंबित प्रश्न, पाण्याचा प्रश्न जर पाहिला तर आमच्या शिवेवरून डोंगराखालून पाणी गेलेलं आहे आणि उत्तर विभागातल्या लोकांनी वरचं पाणी नुसतं कसं जाते ते पाहायचं आणि खालच्या लोकांनी म्हणायचं वरच्या लोकांच्या तोंडाला पाणी सुटते, खालचं पाणी बघून अशी त्याची लिकेज जाते, बोललं जातं. तेव्हा जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्या भागातल्या प्रतिनिधीशिवाय ते सुटणार नाही. म्हणून काही आमचे जे लोकांची जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते शंकरराव जगतापांच्या नंतर प्रलंबित राहिले. ते पुन्हा जर गतिमान व्हायचे असतील तर आमच्या उत्तर विभागामध्ये विधानसभेची उमेदवारी मिळावी आणि तशा पद्धतीनं आमच्याकडची इच्छुक जे आहेत वरपे त्यांना ती जर मिळाली तर त्यांच्या माध्यमातून विकासाला गती मिळेल आणि सर्वसामान्य उपेक्षित घटकापर्यंत विकास पोचेल आणि लोकांना दिलासा मिळेल, लोकांचे प्रश्न मार्गी लागतील. एवढंच या प्रसंगी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी विजय कांबळे, उत्तर कोरेगाव मतदारसंघ. आज तरुणांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, औद्योगिकरण या सर्व गोष्टी उत्तर कोरेगावमध्ये प्रलंबित राहिलेल्या आहेत. तरी या सर्व गोष्टी होण्यासाठी आम्हाला काँग्रेसतर्फे उमेदवार मिळावा. तसेच आज जे प्रश्न 15 वर्षापासून प्रलंबित राहिलेले आहेत ते पूर्णतः नेण्यासाठी आम्हाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी ही महाविकास आघाडीला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची. फलटण पासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क, तब्बल 120 गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प. प्रति गुंठा 3.99 लाखांपासून पुढे सुखी आणि सुविधायुक्त जीवनाची जागा. आपल्याला आवश्यक असलेल्या जागेसाठी आमच्या प्लॉटच्या विशेषतांची तपासणी करा आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपल्या नवीन घराची निवड करा. तर मग वाट कसली पाहताय, आजच आपला प्लॉट निश्चित करा. आमचा पत्ता सर्वे नंबर 70/3 मौजे ठाकूरकी, जिजाई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, फलटण, सातारा रोड. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9209 31 309.